नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता आज, उद्या, परवा दिवशी अशा प्रत्येक दिवशी एक एक जिल्ह्याची पीक विम्याची अपडेट येत राहील आणि जेवढे जिल्हे आहेत पीक विम्यापासून वंचित, जे पीक विमा वाटप होणार असं जे चाललं होतं आठवडाभर, ते आता रोज एका जिल्ह्याचं वाटपाला सुरुवात होऊ शकते. कारण 31 मार्चपर्यंत राज्य शासनाने पीक विमा वाटप करू असं सांगितलं होतं. परंतु त्यांचे पैसे देण्याच्या दिरंगाईमुळं आणि ते पैसे परत राज्य शासनाकडून AICला गेल्यामुळं आणि AICकडून HDFC कंपनी असो, ॲग्रो इन्शुरन्स असो, ज्या काही इतक्या विमा कंपन्या आहेत, त्या विमा कंपनीला पोचवण्यात उशीर झाल्यामुळं या आजपर्यंत एवढा वेळ आणि लेट झाला. त्यामुळं आता पैसे पूर्ण विमा कंपन्याला सर्व जिल्ह्याचे पोचलेले आहेत AICकडून. त्यामुळं आता ते याद्या बनवत आहेत. याद्या बनवून प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटपाला सुरुवात करत आहेत. आता आज बुलढाणा, वाशिम कालच्यापासून चालू झालेला आहे पीक विमा वाटप. त्यामुळे आता इतर जिल्ह्याच्याही अपडेट रोजच्या रोज येत राहतील. आणि अशीच अपडेट आजची आहे की उद्यापासून धाराशिव जिल्ह्याचा पीक विमा वाटपाला सुरुवात होऊ शकते. कारण कृषी आयुक्त यांच्या कृषी आयुक्ताने अंतिम देय यादी जी असते पीक विमा वाटपाची, त्याला मान्यता दिली असून कृषी आयुक्तांनी अंतिम देय यादीला मान्यता दिल्यामुळं धाराशिव जिल्ह्याचा पीक विम्याचा प्रश्न मिटलाय आणि तो आता विमा कंपनी HDFC आहे. HDFC कंपनी उद्यापासून पीक विम्याचं वाटप धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी करणार आहे. ही अपडेट आम्हाला आजच मिळाली. कारण अंतिम देय यादीवरची मान्यता जी होती ती आज देण्यात आली आहे. त्यामुळं लोकप्रतिनिधीकडून आम्ही चौकशी केली असता लोकप्रतिनिधी उद्यापासून पीक विमा वाटपाला सुरुवात होऊ शकते असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मित्रांनो, आता रोज एखादा जिल्ह्याचं वाटपाला सुरुवात होऊ शकते. आज धाराशिव असेल, उद्या इतर जिल्ह्याच्याही बातम्या येतील आणि संपूर्ण शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटपाला आता सुरुवात होईल व आता कोणीही शेतकरी वंचित राहणार नाही. कारण गेले 15 ते 20 दिवस झाला आपण फक्त पीक विम्याची वाटच बघत आहोत, परंतु पीक विमा काय आपल्या खात्यावर पडत नाही आहे. त्यामुळं आता वाशिम बुलढाणा या जिल्ह्यामध्ये चांगली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहे. ते शेतकऱ्यांच्या अपडेट आपण कमेंट पाहिल्या. त्यांचे अगोदर जरी सुरुवात झाली असली वाटपाला, तर इतर जिल्ह्याचे वाटपाला आता एक दिवशी होत जाईल. त्याचप्रमाणे आज धाराशिव जिल्ह्याची अपडेट तुम्हाला द्यायची होती की धाराशिव जिल्ह्याचं पीक विम्याचं वाटप उद्यापासून सुरू होऊ शकतं असं लोकप्रतिनिधीकडून आम्हाला माहिती मिळाली आणि ती आता उद्यापासून वाटप सुरू होईल. HDFC कंपनीकडून जे पात्र शेतकरी आहेत त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून विमा रक्कम वाटप करण्यात येईल. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही पीक विम्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्यापासून पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल. मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप 2024चा पीक विम्याचे पैसे आहेत 231 कोटी रुपये. ते उद्यापासून वाटपाला सुरुवात होईल. कारण ज्याप्रमाणे 4 स्टिगर्स लावण्यात आले होते सरकारकडून, त्या स्टिगर्समध्ये फक्त नैसर्गिक आपत्तीतून नुकसान हे एवढ्या एका स्टिगर्सनुसारच विमा कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा दिलेला आहे. हा मूळतः खरं तर अन्यायच आहे म्हणावं लागेल, परंतु जितकी रक्कम येत आहे तीच मान्य आपल्याला करावं लागेल आणि त्याचं वाटप उद्यापासून होईल. एक चांगली रक्कम शेतकऱ्यांना हेक्टरी चांगली रक्कम मिळेल अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्याकडून असेल. ती रक्कम आता उद्या कितीनं टाकतात हे माहीत नसलं तरी उद्या आता रक्कम पडल्यानंतरच कळेल. त्यामुळे उद्या धाराशिव जिल्ह्याच्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होईल. धन्यवाद मित्रांनो.